तर आपण इथं डेमो प्लॉट केला आहे कोबीचा. तर इकडं आपण शेतकरी पद्धत केली आहे. इकडं महादनची क्रॉपटेक म्हणजे महादनच्या पद्धतीने आपण डोस टाकलेले आहेत. तर आपण फवारणी किती झालीत बरं? याच्यावरती फवारण्या तर जे रेग्युलर होतात तशाच झालेल्या आहेत. त्याला काय आपण जास्त काय दिलेलं नाही. आळीची वगैरे थ्रिपची वगैरे फवारण्या सर्व झालेल्या आहेत. फक्त आपण याच्यामध्ये काय केलं आहे, जो डोस शेड्यूल आहे आपला, तर ते इथं तुम्हाला बघायला मिळेल. इथं शेतकऱ्याच्या पद्धतीनं आपण शेतकरी जे वापरतात 10-26-26 युरिया DAP ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं जर बघितलं तर इकडं आपण टाकलेलं आहे क्रॉपटेक 9-24-24 प्लस त्याच्यासोबत MOP 25 किलो आणि 1 युरियाची बॅग दिलेली. एवढाच डोस आपण दिला आहे. जर तुम्ही बघितलं तर पानाची साईज दुप्पटच फरक वाटतोय. हे दुप्पटच फरक आहे. पानाची साईज, पानाची जाडी जर बघितली तर एकदम छान आहे. बल्कचा साईज पण गड्डा एकदम मस्त निघतोय. इकडे बघितलं तर पूर्णपणे थोडंसं जरा पिवळ झालेलं आहे आणि गड्ड्याची साईज ती पण छोटी. हे सगळं झालंय ते झालंय बरं प्लॉट आता हे. हा प्लॉट झालाय. हे बघा, हा प्लॉट झालेला आहे. आपल्याला लागवडीची तारीख इथं बघा तुम्हाला 24/11 आपण लागवड केलेली आहे. जवळपास 45 दिवस म्हणजे आता 50 दिवस झालेले आहेत. बरोबर. 50 दिवसामध्ये हा फरक आपल्याला इथं दिसून आला. याला आता बेसल मध्ये खत टाकलं होतं का परत टाकलं का? बेसल डोस मध्येच खत टाकलेलं आहे, दुसरं काहीच नाही. दोन्हींना पण सोबतच खत दिलेलं आहे आपण. आणि पाण्यातून ठिबकद्वारे काय द्यायचं? काहीच नाही. ड्रीपद्वारे आम्ही एकही लिक्विड खत दिलेलं नाही याला. अजून जे काही दिलेलं आहे ते सगळं बेसल मध्येच टाकलेलं आहे एकदाच. हे आपलं 50 ते 60 दिवसात येतो कोबी आहे ना? 50 ते 60 दिवसामध्ये कोबी. किती टायमिंग आहे बरं? याला हार्वेस्टिंगला आता बऱ्यापैकी गड्डा तयार झालेला आहे. हो हो. आता 8-15 दिवसामध्ये आपण हार्वेस्टिंग चालू करू शकतो. आता गड्ड्याची साईज पण चांगली झालेली आहे इथं. तर हार्वेस्टिंग तुमच्या बऱ्यापैकी येते. 60 ते 65 दिवसापर्यंत तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. आपले ना 2 एकर कोबू फ्लावर आहे. बरं. आणि मागच्या वर्षी काय झालं फ्लावरला आहे ना, हा. म्हणजे कोंब निघले होते. ते का बरं झालं असेल बरं? फ्लावरला कोंब निघले ते वरती नाही का, युरियाचं प्रमाण आमच्याकडून थोडं जास्त झालं असं. हा. आणि फ्लावरला मग कोंब निघले होते. आपलं तुमच्याकडं न्यूट्रिशन इनबॅलन्स झालं ना तर ते फ्लावरला कोंब निघणं किंवा फ्लावर पिवळी पडणं हे प्रकार होतात. त्यासाठी आपल्याला एक सोल्युशन दिलंय कंपनीने, क्रॉपटेक 9-24-24. क्रॉपटेक 9-24-24 याच्यात आपण एकाच दाण्यामध्ये 8 अन्नद्रव्य दिलेले आहेत. म्हणजे तो दाणा ज्या पिकाला जिथं ज्या मुळाजवळ पडेल तिथं त्या मुळाला 8च्या 8 अन्नद्रव्य ते मिळणार आहेत. त्यामध्ये कोणते कोणते आहेत? पहिला तर नत्र, स्फुरद, पालाश प्रथम अन्नद्रव्य. दुय्यम आहेत आपले सल्फर, मॅग्नेशियम आणि मायक्रोन्युट्रिएंट पण आपण ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये झिंक, बोरॉन आणि मॅग्नेशियम आणि झिंक, बोरॉन आणि फेरस हे 3 मायक्रोन्युट्रिएंट पण आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते पिकाला समतोलित प्रमाणात मिळतात. पिकाला अपटेक करायला पण चालना चांगली मिळते. कोणते खत वापरलं पाहिजे? फ्लावरसाठी पण तुम्ही 9-24-24 वापरा. त्याच्यासोबत युरिया घ्या थोडासा आणि MOP वापरा 25 किलो. बेसलला जर तुम्ही हा डोस केला तर तुम्हाला नंतर कोणताही खत टाकण्याची आवश्यकता पडत नाही. आणि बेसल मध्ये ना एकदा टाकलं नाही वाटतं आणि आता रोप पण आले, मग कोणते टाकू? बेसल मध्ये नाही टाकलं पण आता रोप नाही का? रोप ना. तर आता काय करा, आता तुम्ही क्रॉपटेक 9-24 एक बॅग वापरा. एकरी 2 बॅगा वापरून घ्या. त्याच्यानंतर MOP टाका एकरी 25 किलो आणि 1 युरियाची बॅग द्या. एवढ्यामध्ये डोस तुमचा कंप्लीट करून टाका. जास्त डोस परत काही डोस द्यायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, चला, थँक्यू. चला. एक तर इकडे शेतकरी पद्धत आहे. आपली क्रॉपटेक पद्धत. क्रॉपटेक पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता की आपण जे 9-24 वापरले युरिया आणि MOP